जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. यावर्षी तर सगळंच विशेष आहे असं म्हणायला पाहिजे. सकारात्मक बघितलं तर सकारात्मक आहे, नकारात्मक बघितलं तर नकारात्मक आहे. आपण जी दृष्टी असेल आपली त्याप्रमाणे आपल्याला जग दिसणार आहे. त्यामुळे सध्याचा जर विचार केला तर चंद्रग्रहण झालं, पितृपंधरवाडा झाला, नाही म्हटलं तरी मन असं खिन्न असतं पितृपंधरवाड्यामध्ये. कारण काय आहे की आपल्याला सगळ्या पितरांची आठवण येते. पुन्हा पुन्हा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात आणि त्या 15 दिवसामध्ये माणूस नतमस्तक असतोच, कोणी मानो किंवा न मानो. पण तो जो काळ आहे ना, तो काळ जरा क्लेशदायक असतो, दुःखदायक असतो, आठवणींचा असतो. ते झालं पहिल्या ग्रहणानंतरचे 15 दिवस. आणि आता काल तर चक्क सूर्यग्रहण झालं. आणि ते सूर्यग्रहण जरी आपल्याला दिसत नसलं तरी ते फार भयंकर परिणाम देणारं. आता याच्यामध्ये पुन्हा सकारात्मक आणि नकारात्मक असा विचार करायचा. आपण साधक असल्यामुळे सकारात्मक विचार करतो आणि त्याचा काहीही परिणाम आपल्यावर वाईट होत नाही, होतो चांगला. आणि त्या चांगल्या परिणामांचा कसा फायदा करून घ्यायचा त्याचा आपण आज विचार करू. आजपासून आपल्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्या शारदेची प्रार्थना करून मी आजच्या या निरूपणाला प्रारंभ करते. जय जय रघुवीर समर्थ. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. आपले जे पूर्वज आहेत, साधू संत ऋषी मुनी, इतके हुशार होते की त्यांच्या बुद्धीबद्दल आणि त्यांच्या भक्तीबद्दल सांगायला माझे शब्द खरंच अपुरे आहेत. त्यांनी जे जे काही निर्माण करून ठेवलं आहे ना आपल्यासाठी, त्याचा जर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्या काळामध्ये जर उपयोग करून घेतला. कारण प्रत्येक वेळी आपण काय म्हणतो, काळाला महत्त्व नाही. काळ काय आज होता आणि तो पुढा निघून जातो असं जरी म्हणतो तरी तो असलेल्या काळाचा फायदा कसा करून घ्यायचा हे सगळं आपल्या ऋषीमुनींनी आधीच सांगून ठेवलं आहे. हे जे शारदीय नवरात्रोत्सव आहे, हे याच्यातही फरक आहे. चैत्रातला पण देवीचा उत्सव आहे. चैत्रामध्ये 7च रात्री आहेत. 7 रात्री आहे. नवमीपासून पौर्णिमेपर्यंत असतो तो उत्सव. आणि हा जो आहे तो प्रतिपदेपासून असतो तो दशमीपर्यंत. म्हणजे हे 2 उत्सवांमध्ये सुद्धा फरक आहे, वातावरणामध्ये सुद्धा फरक आहे. आणि आताचा जो वातावरण आहे त्या वातावरणाचा अनुभव आपण नक्कीच घेऊ शकतो. आणि तो अनुभव घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आधी ते मी सूक्त म्हणते आणि त्या सूक्तांनी आपल्या या निरूपणाला सुरुवात करते. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतां. रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्रै नमो नमः. ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः. कल्याणै प्रणतां वृद्ध्यै सिद्ध्यै कूर्मो नमो नमः. नैऋत्ये भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्यै ते नमो नमः. दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः. अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः. नमो जगत्प्रतिष्ठात्रै दिव्यै कृत्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु चैतन्यभिधीयते. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता.
नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या भूतेषु सततं तस्यै व्याप्त्यै देव्यै नमो नमः। चित्तिरूपेण या कृत्समेदत् व्याप्य स्थिता जगत् नमस्तस्यै 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 नमो नमः। स्तुतासुरैर्पूर्वमभीष्ट संशयास्तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तु ते। जगदंबेचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। बघा, फक्त हे स्तोत्र जरी वाचलं आणि श्रीसूक्त तंत्रसूक्त हे जर आपण वाचलं तर त्या वाचल्याने सुद्धा आपल्या आत्म्यामध्ये आपल्यामध्ये स्वतःमध्ये एक आनंदाची प्राप्ती, शांततेची, स्थिरतेची प्राप्ती होते. फक्त एकच कारण आहे, हे सगळं म्हणायला पाहिजे मनापासून केलं म्हणजेच वातावरणामध्ये नकारात्मक सकारात्मक सगळ्या प्रकारच्या ऊर्जा असतात. त्या ऊर्जेमधल्या सकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपण आपल्यावरती करून घ्यायचा. त्यासाठी अशा स्तोत्रांची, ह्या वातावरणाची सगळी निर्मिती आहे, याचं ज्ञान आपल्याला ऋषीमुनींनी दिलं आहे. असं जर झालं तर पहिल्याच दिवशी मी दशमीचं फळ देते. पहिल्याच दिवशी असं जर काही घडलं, सुरुवात आपण फळांनी जर दिली, एखाद्या आपल्याला सवय असते या गोष्टीचं फळ काय मिळेल, या गोष्टीचं फळ जर मिळालं आपल्याला माहिती असेल तर त्या फळाप्रमाणे आपण तशी आराधना उपासना म्हणण्यापेक्षा आपण त्या गोष्टीकडे लक्ष देतो. लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. मग याचं फळ असं आहे ते आपण एका दोन ओळीमध्ये म्हणू. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. असं जेव्हा भवानीचा गोंधळी म्हणजे भवानीचा भक्त असा उभा आहे, कशासाठी? लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. कोणत्याही प्रकारचा प्रकाश, आता सूर्याचा प्रकाश पडणार आहे, आता सूर्योदयाची वेळ आहे, त्यावेळी जर लख असा प्रकाश जाणवला, मग आतापर्यंत नव्हता का प्रकाश? आतापर्यंत होता, पण तो प्रकाश घेण्यासाठी गोंधळी उभा आहे. आता गोंधळी म्हणजे भक्त, भक्त म्हणजे मनाची अशी तीव्र अवस्था आहे की त्या अवस्थेमध्ये पडलेला प्रकाश माझ्या आत्म्याला झेलण्याची माझी आता वृत्ती आहे. आता त्याचं कारण काय आहे? त्याचं कारणसुद्धा सांगत असताना आता आपल्याला बघा, आश्विन शुद्ध प्रतिपदा, तर आश्विन शुद्ध नवमी हा शारदीय नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा. आता सुरुवात प्रतिपदेपासून होतो. जे मागचं जे नवरात्र आहे पूर्वीचं, जे आता आधी आपण वैशाखातलं घेतो, ते वैशाख शुद्ध नवमी ते वैशाख शुद्ध पौर्णिमा असा सप्ताह असतो. तो सप्ताह असतो, 7च रात्री असतात. आणि हा जो आहे हा नवरात्री आहे. आणि नवरात्री नंतरचा परिणाम म्हणजे दसरा. दसऱ्याला 2 प्रकारांनी आपल्या पुराणांमध्ये महत्त्व आहे. दसरा हा रामाचा पण उत्सव आहे आणि दसरा हा आपल्या नवगौरींचा सुद्धा उत्सव आहे. या दोन्ही पद्धतीने जो जो भक्त जसा जसा विचार करेल तसं तसं त्यांना अगदी प्रतिपदेपासून, आज तर आपली सुरुवात आहे, सुरुवातीलाच जर या गोष्टी कळल्या तर आपला जीव खरंच त्या गोंधळासारखा, त्या भक्तासारखा उभा नाही का राहणार. आणि म्हणणारे आपण प्रत्येकजण लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. ही जी मशाल आणि दिवट्या हे जे शब्द आहेत ना, ते शब्द खरं म्हणजे घरामध्ये मनामध्ये घर करून जातात.
आता हे जे आहे ना, सुरुवातीची आज आता खूप मोठी माहिती आहे देवींच्याबद्दल, वेगवेगळ्या पद्धतीने माहिती आपल्याला मिळते. आता या नवरात्रामध्ये ज्या नवदुर्गांचं वर्णन केलं आहे, त्या नवदुर्गा म्हणजे प्रकृतीचं स्वरूप आहे. पुरुष कोण आहे? पुरुष एक महाविष्णू आहे. महाविष्णूंपासून प्रकृतीची उत्पत्ती झाली आणि उत्पत्तीच्या शिवाय महाविष्णूंनासुद्धा तशी काही किंमत नाही, कारण ते शांत निद्रेमध्ये झोपले आहे. योगनिद्रेमध्ये झोपलेल्या विष्णूंना तशी काही किंमत नाही. जसा एकदम त्यांच्यामधली शक्ती जागृत झाली, तर आपण जसं देवी सूक्तामध्ये ऐकलं आहे की मधुकैटभाचा वध केला तिने आणि सगळ्या वाईट शक्तींचा नाश ती करते. किंवा जेव्हा ती शक्ती प्रदर्शित होते, महाविष्णू योगमायेत असताना त्यांची एक शक्ती प्रकाशित झाली, बाहेर पडली, आणि तीच आपला नवदुर्गा. तिला वेगवेगळी नावं आहेत, पण त्यामधली ही जी नवरात्रातली जी शक्ती आहे ना, त्याबद्दल जर विशेष बोलायचं असेल तर आजची ही जी पहिली देवी आहे, जी देवी म्हणतात शैलपुत्री, तिचं नाव आहे शैलपुत्री. आणि शैलपुत्री ही देवी जी आहे ती पर्वताची कन्या आहे. आपल्याला माहिती आहे पार्वती ही पर्वताची कन्या आहे. आणि ही जी पार्वती कन्या आहे तर सोपं नाही आहे आपलं सगळं जर शास्त्र जाणून घ्यायचं असेल ना, तर पर्वताची कन्या म्हणजे पर्वताचं स्वरूप काय आहे? पर्वत म्हणजे असा अखंड, स्थिर, अचल असा उभा आहे. समुद्र आणि पर्वतामधला फरक आपण आता जाणू शकतो. समुद्र सतत खळखळ किनाऱ्यांवरती लाटा सोडत असतो, म्हणजे समोरचा किनारा अस्वस्थ वाटतो, म्हणून किनाऱ्याचं स्वरूप दिलेलं नाही आहे. स्वरूप दिलं आहे अशा पर्वताचं. आणि पर्वत कशाचं लक्षण आहे? अर्थातच स्थैर्य आणि आधार. म्हणजे ह्या देवीला स्थैर्याचा आधार आहे, ती स्थिर आहे. बघा, इतका सगळा गोंधळ आत्ताच आधी म्हटलं की इतकी सगळी चंद्रग्रहण झालं, पितृपंधरवाडा झाला, नंतर सूर्यग्रहण झालं. अस्थिर आहे मन, अस्थिर आहे. कितीही नाही म्हटलं तरी या सगळ्या राजकारणाचा, समाजकारणाचा आणि सगळ्या कुटुंबातल्या काही नकारात्मक काही गोष्टी घडतात, त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्यावरती होतो. पण त्यावरती परिणाम होणारी ती आपली शक्ती नाही, ती निद्रावस्था आहे. आणि जर आपण त्या शक्तीतून जागृत झालो तर ती शक्ती आपल्या स्वतःच्या कशातून जागृत होते? आपल्या स्वतःच्या स्थैर्यातून, आपल्या स्वतःच्या आधारातून. म्हणजे ही जी पूजा करायची आहे ना, ती पूजा आपण आपल्या स्वतःच्या गुणांची केली तरी चालणार आहे. असं हे नवगौरीचं रूप आहे. मग प्रकृतीचं रूप आहे हे. आणि प्रकृतीचं रूप कशातून निर्माण झालं आहे? जे आहे पर्वताची कन्या. म्हणजे आता माझ्या मनात जर एखादी स्थिर कल्पना असेल, कोणती? देवाची पूजा करायची. आणि त्यावेळी काय वाटेल? देवाची पूजा म्हणजे विविध प्रकारांनी पूजा करतो आपण अगदी प्रत्येक वेळी सगुण रूपाची पूजा म्हणत नाही. आपण आपल्या स्वतःचा जरी विचार केला तर मन जर स्थिर असेल आणि त्या स्थिरतेतून जर एखादी वृत्ती माझी निर्माण झाली असेल तर आपण म्हणू शकतो पुन्हा, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. आता इतका सगळा अंधार होता आतापर्यंत, 2 ग्रहणं आणि पितृपंधरवाडा, याचा अंधकारमय 15 दिवसाचा प्रवास आपण केला आहे. पण त्यानंतर आमचं मन आता स्थिर झालं आहे, कारण आता नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. आणि नवरात्रोत्सवातली पहिली जी आहे ना, ही जी शैलपुत्री म्हणजे आपल्या याची पर्वताची कन्या. आणि त्या कन्येचं रूप मनात धरायचं म्हणजे ती किती सशक्त असली पाहिजे, किती स्थिर असली पाहिजे. अशी स्थिर बुद्धी माझी झाली पाहिजे. स्थिर बुद्धी झाल्याशिवाय आपल्या बुद्धीवरती दुसऱ्या कशाचा परिणाम होऊ नाही शकत. त्यामुळे याची जी सुरुवात आहे, साधनेची सुरुवात आहे, ती आता या चक्राप्रमाणे जरी विचार करतात आपण, आता योगवर्ग असल्यामुळे मूलाधार चक्रापासून याची सुरुवात आहे. म्हणजे आपण शरीर जर स्थिर केलं, आपण आपलं शरीर स्थिर केलं आणि मूलाधार चक्रावरती आपलं मन जर स्थिर केलं तर तीच पर्वतातून निघालेली ऊर्जा म्हणायचं. आणि पहिल्या दिवशी शैलपुत्रीचं वर्णन करायचं. शैलपुत्री कोणती? ते पर्वतापासून निघाली म्हणाले, म्हणून त्याला आपण म्हणतो स्तुता सुरैर पूर्वमभीष्ट संशया तथा सुरेंद्रीण दिनेषु सेविता. हे जे आपण म्हटलं ते आहे पहिली देवी. पहिली देवी म्हटल्याबरोबर शैलपुत्री ही अविवाहित आहे आणि तपस्विनी आहे. आपणही तशा अविवाहित आणि तपस्विनी देवीचा विचार करू. तपस्विनी आहे, अविवाहित आहे आणि तिचं स्वरूप कसं आहे? द्विभुजा, 2 हात आहेत तिला, असंच वर्णन मनामध्ये आलं पाहिजे.
पहिल्या दिवशी आपल्याला जर वर्णन कळलं तर असंच वर्णन मनात यायचं की आपल्यामध्ये असलेली स्थिर बुद्धी म्हणजे पर्वतापासून निघालेली ती कन्या, तिच्या हातामध्ये त्रिशूळ आहे आणि तिच्यासोबत एक कमळसुद्धा आहे आणि ती नंदीवर स्वार झालेली अशी देवी, असं पहिल्या स्वरूपाचं वर्णन आहे. आमच्या इकडे एक साक्षात दर्शन म्हणून भाग असायचा, अमरावतीला व्हायचा, तर इथे मला माहिती नाही. त्यावेळी त्या स्त्रिया प्रत्यक्ष असं रूप घ्यायच्या आणि त्या तशा दिवसभर उभ्या राहायच्या. ही पण एक साधनाच आहे ना. असंच पांढऱ्या रंगाचं वस्त्र घालायचं, त्यानंतर द्विभुजा, 2 हात तिचे असाय दाखवायचे, तिच्या हातामध्ये त्रिशूळ, तिच्या हातामध्ये कमळ आणि नंदीवर स्वार होऊन म्हणजे नंदीच्या या एका मूर्तीवरती स्वार होऊन ती व्यक्ती तशी दिवसभर दर्शन द्यायची. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत तिचं दर्शन असायचं. नंतर तिचं विसर्जन करायचे आणि नंतर तिची आरती करून सगळे भक्त लोक आपल्या घरी जायचे. असं साक्षात दर्शन असायचं. मग हे जे ती दर्शन दाखवायची ते त्या व्यक्तीचं दर्शन आता आपल्याला स्वतःमध्ये जर बघायचं असेल तर आपण असं स्वरूप मनामध्ये आणायचं, मती स्थिर करायची आणि मूलाधारावरती म्हणजे अगदी आतमध्ये स्थिर व्हायचं. आपण जसं पर्वतासारखं स्थिर आहे असं समजून तिचं दर्शन घ्यायचं आणि तिचं उपासना अशा पद्धतीने की मला मती आणि बुद्धी दे. कोणती? ज्ञानाची. ज्ञान मला मिळू दे. कशाचं ज्ञान? मला माझं ज्ञान होऊ दे. जसं त्या दुर्गेला स्वतःचं ज्ञान झालं आणि तिने वाईट शक्तींचा पराभव केला, तसं आपल्यामध्ये असलेले षड्रिपू, त्या षड्रिपूंचा नाश करण्याची शक्ती मला दे आणि सतत हसायचं आहे मला, म्हणजे ते शांत स्वरूप मला मिळावं, माझं आनंद स्वरूप मला पुन्हा प्राप्त व्हावं. यासाठी शैलपुत्रीचा आधार आपण घ्यायचा आहे. शैलपुत्रीचं दर्शन घ्यायचं आहे, शैलपुत्रीचा विचार करायचा आहे आणि तिची ग्रहदेवता शांत कोणती होते, कोणता ग्रह त्या शैलपुत्रीच्या उपासनेनी किंवा तिच्या म्हणण्यानी कोणता जागृत होतो, तर चंद्रग्रहावरती त्याचा परिणाम होतो. आता हे आपल्याला स्पष्ट झालं. चंद्रावर जर परिणाम होत असेल चंद्रग्रहावर तर शांतता, चंद्रमा मनसो जायतः, त्यामुळे मनावरती परिणाम होतो. चंद्र आपला चांगला होतो, चंद्रग्रह आपल्याला सुशुभ फल देतो. अशी ही शैलपुत्री पर्वताची कन्या आपल्याला स्थैर्य आणि आधार देते. जिची घटस्थापना आज झालेली आहे त्या घटस्थापनेची पहिली माळ आपण शैलपुत्रीचा विचार केला. अशी ही आपल्यामध्ये असले 9 बघा चक्रसुद्धा. म्हणून मला ऋषीमुनींचं खूप आश्चर्य वाटतं. खूप मोठ्या प्रमाणात सांगायचं घेतलं ना तर 3 ताससुद्धा कमी पडणार नाही असं या प्रत्येक देवीचं वर्णन आहे. पण त्यातलं मुख्य सांगून आज मला संपायचं आहे. या ठिकाणी आपण पहिला विचार केला शैलपुत्रीचा. आणि शैलपुत्री जी मूलाधार चक्रावर काम करते म्हणजे मनाला स्थिर करण्याचं काम करते. मग पुन्हा तोच विषय काढायचा, लख पडला प्रकाश, आणि त्यामुळे भगवंत हृदयस्थ आहे. असं जे काही मनाला आनंददायी कोणतं तरी एखादं वाक्य आपल्याला भावत असेल तर त्या दिवसभर त्या गोष्टीचा विचार करायचा आणि शैलपुत्रीला नमन करायचं. आता दुसरा जो दिवस असतो तो तिचं नाव आहे ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणीवरती तर जास्त विचार करायला पाहिजे. आता स्थिरमती झाली आहे. स्थिरमती झाल्यानंतर जर एखाद्या साधकांनी ठरवलं तर ब्रह्मचारिणी ही जी देवी आहे ती आशीर्वाद कसा देते माहिती आहे? ते तप करण्याचा आशीर्वाद ती देते. ब्रह्मचारिणी आपल्याला तप करण्याचा आशीर्वाद देते. म्हणजे जर एखाद्याने उपास करायचं ठरवलं, एखाद्याने एखादी गोष्ट 9 दिवस करायचं ठरवलं, जी काही गोष्ट मनाचा संकल्प असेल तो संकल्प पूर्ण करणारी ही ब्रह्मचारिणी आहे. दुसऱ्या दिवशी तो संकल्प पूर्ण करण्याचा आशीर्वाद देते. म्हणजे त्या दिवशी आपण काय मागायचं तिला? आता जे काही मी ठरवलं आहे ते सगळं करण्याचं तपस सामर्थ्य तू मला दे. आता त्याबद्दलची ही कथा आहे की ती पहिलेपासून जी देवी आहे पर्वताची कन्या, ती अतिशय ब्रह्मचारिणी म्हणजे स्वतः सतत ब्रह्मरतच असायची. आणि तिने ठरवलं होतं की मला शंकर वर म्हणून पाहिजे. आता शंकर वर म्हणून पाहिजे असं याच जन्मी जर तिने ठरवलं तर तपश्चर्या कशी असेल? कधीतरी अशी बसायची स्वस्थ, आपण यातून काहीतरी गोष्ट घेतली पाहिजे अशी स्वस्थ बसायची आणि थोडंफार एकदा अन्न खायची आणि शिवाचं नामस्मरण करत ती बसायची. कारण दुर्गेचा उदय होतो आहे आपल्या शरीरामध्ये. तर या सगळ्या तपाची सुरुवात कशी होते? आधी आपण मूलाधार चक्रापासून सुरुवात केली, आपल्या मनाला स्थिर केलं. तिने मनाला स्थिर केलं आणि ठरवलं की आपल्याला शंकरपती पाहिजे. मग त्याप्रमाणे तिने सुरुवातीला एकदा अन्न खाऊन, नंतर तिने उभं राहून तपश्चर्या करायला सुरुवात केली. तिथंच तिने ठरवलं. हजारो वर्ष काळ गेलेला आहे.
उभं राहून तपश्चर्या केली 2 पायांवरती. नंतर तिला ते समाधान मिळालं नाही. ती म्हणाली, अजूनही मला शंकराची प्राप्ती झाली नाही. एका पायावर उभी राहिली. एका पायावर उभं राहूनही तिला शंकराची प्राप्ती तिला मनासारखं झालं नाही. तिने नखावर एका अंगठ्यावरती उभी राहिली. एका अंगठ्यावरती उभं राहून तिने खाणं पिणं तर सुरुवातीला सोडलं. नंतर पडलेली पानं खायची ती फक्त. एवढं करून तिने व्रत केलं. नंतर काही दिवसांनी तिने खाली पडलेली पानं सुद्धा खाणं सोडलं. आणि नंतर तिने एकही पानसुद्धा, अन्न तर नाहीच, पानसुद्धा ग्रहण करत नव्हती. म्हणून तिचं नाव अपर्णा पडलं. आणि अपर्णा तप करते काननी, हे जे वाक्य आहे ते वाक्य या ठिकाणी ब्रह्मचारिणी स्वरूपात आहे. म्हणजे तिचं जे कोणतं स्वाधिष्ठान चक्राची जागृती, इतकं कडक व्रत तिने केलं आहे. मग त्या कडक व्रतांनी जर पार्वतीला शंकर मिळाला तर आपण तिच्या नावाने आपल्यामध्ये असलेल्या शक्तीचे उत्थान करू शकतो, हे निश्चित आहे. त्यामुळे स्वाधिष्ठान चक्रावरती ही दुसऱ्या दिवशीची देवता कार्य करते. तिचं नाव आहे ब्रह्मचारिणी. किती व्रत आपले विशेष आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला फक्त स्थिरमती करून मम म्हणायचं आहे आणि नाव घ्यायचं आहे ब्रह्मचारिणी. तिचा श्लोकही आपल्याला माहिती आहे, नसेल माहिती तर मी सांगते. ब्रह्मचारिणीचा श्लोक म्हटल्यानंतर त्या दिवशी दिवसभर त्या श्लोकाची उच्चारण करायचं आहे. पहिल्या दिवशी शैलपुत्रीचा उच्चारण करत करत आपला दिवस घालवायचा आहे. म्हणजे आपल्याला जर फरक जाणवतोच, आणि नाही जाणवला यावर्षी, पुढच्या वर्षी जाणवेल, त्याच्या पुढच्या वर्षी जाणवेल. हे ऋतुचक्र चालूच राहणार आहे. त्या ऋतुचक्रामध्ये आपण कधी ना कधी नवरात्रीचा उपयोग करून दशमी आपल्या जीवनातली आपण साजरी करू. हा संकल्प जरी आपण शैलपुत्रीच्या समोर आज केला तरी किती मोठी घटना आपल्या जीवनामध्ये घडेल याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. म्हणजे हिचं वैशिष्ट्य काय आता? तप आणि संयम. पहिलीचं काय होतं? स्थिर करणे, स्वतःमध्ये मूलाधार चक्रामध्ये स्थिर होणे. हे पहिल्या देवीचं म्हणजे शैलपुत्रीचं आजच्या दिवसाचं महत्त्व आहे. त्यामुळे शैलपुत्रीचा श्लोक म्हणत म्हणत ज्या काही प्रकारची उपासना आपण घरात करतो, घटस्थापना, त्या प्रकारे करून स्वतःची शक्ती, तो स्त्री असो का पुरुष असो, त्यांनी जागृत करायची. आता हा दुसरा दिवस ब्रह्मचारिणीचा आहे. ती मानसिक स्थिरता, संकल्पाची बळ, ज्ञानवृद्धी करते. आणि तो कोणत्या याच्यावरती परिणाम आहे बघा. पहिल्यांदा चंद्र होता, दुसरा आहे मंगळ. मंगळ म्हणजे शक्तीचा कारक आहे, क्रियाशक्ती देणारा आहे. म्हणजे दुसरी जी देवी आहे ती मंगळ ग्रह जो आपल्यावरती काम करतो त्याच्यावरती परिणाम करते. जर देवीनीच मंगळावरती परिणाम केला तर आपल्याला ती शक्ती प्राप्त होणार नाही का, जे मला मिळवायचं आहे. फक्त प्रश्न एकच आहे, काय मिळवायचं, कोणत्या दिवशी काय म्हणायचं, हे एकदा त्या साधकांनी स्थिर मताने करायला पाहिजे की नाही. हा आनंदोत्सव आहे. त्यामुळे आजचा आनंद यामध्ये आहे की ब्रह्मचारिणीचं नाव घेऊन मला तपाचं सामर्थ्य मिळेल. तपाचं सामर्थ्य मिळेल म्हणजे मी जे काही ठरवलं ते मिळवण्यासाठी तप करण्याची इच्छा, शक्ती मला ती प्रदान करेल, कारण तिने ते तप करून ते मिळवलं आहे. एखादी गोष्ट जेव्हा एखाद्याने मिळवली असते तेव्हा तिला जर आपल्याला मिळवायला पाहिजे असेल तर तिच्यासमोर नतमस्तक होणं आवश्यक आहे. मग आपण म्हणतो त्या प्रकारचे कपडे, त्या प्रकारचं वागणं बाह्य स्वरूपाकडे तर आकर्षित होतेच ती, पण अंतःशक्ती अशी पाहिजे की आता मला हे करण्यासाठी, तप करण्यासाठी शक्ती दे. आमच्या वेळेस विद्यार्थी सरस्वतीचं रूप समजायच्या आणि चप्पल न घालता 8 दिवस राहायच्या. त्यांनासुद्धा त्याचं फळ मिळतच असेल, त्यांनासुद्धा तो आनंद मिळतच असेल. म्हणजे तपाचं फळ मिळण्याचा दिवस म्हणजे ही ब्रह्मचारिणी स्वाधिष्ठान चक्रावरती कार्य करते आणि तिचा ग्रह आहे मंगळ. मंगळ आपल्याला शक्ती प्रदान करतो. केव्हाही आपण पत्रिकेत बघितल्यानंतर कळतं की मंगळ जर बिघडला तर आपण क्रियाशील नसतो आणि मंगळ जर चांगला असला तर आपल्यामध्ये क्रिया करण्याची शक्ती, ऊर्जा आपल्याला मिळते. मग ही ब्रह्मचारिणी आपल्या मंगळ ग्रहावर कार्य करते, म्हणजे आपला मंगळ ठीक करते. मंगळ जर ठीक केला, मनाला जे वाटलं ते काम करण्याची शक्ती ही ब्रह्मचारिणी देते. किती महत्त्वाची गोष्ट. अशा पद्धतीने जर नवरात्र कळत असेल तर या 9 दिवसांचा आपण किती चांगला उपयोग करून घेऊ शकतो पहा. तिसरं जे नाव आहे चंद्रघंटेचं. चंद्रघंटा जी आहे ती चंद्रकोर आणि घंटानाद आणि सौंदर्याची देवी आहे. चंद्रघंटा ही सौंदर्याची देवी आहे. आणि आपल्या मनामध्ये भीती येते, आपल्या मधला भीती, संशय किंवा हे अंधकारमय नकारात्मक विचार आपले वाढतात ना. आपले नकारात्मक विचार तर क्षणोक्षणी वाढतात. इतकं करून काय फायदा,
किंवा हे असं जे वाईट दिसतंय सभोवताली त्याचा माझ्यावरती परिणाम होतो, मी कसं करू शकणार आहे हे सगळे नकारात्मक विचार बाहेर काढण्याचं काम म्हणजे मणिपूर चक्रावरती ही देवी कार्य करते. पहिलं झालं मूलाधार, दुसरं झालं स्वाधिष्ठान, तिसरं झालं मणिपूर चक्र. हे योगाचा वर्ग असल्यामुळे हे लोक जास्त चांगले सांगू शकतील. तिसरा दिवस जो आहे तो मणिपूर चक्रावरती काम करणारी आणि ग्रह आहे शुक्र. शुक्र ग्रह सौंदर्याचा कारक आहे. सौंदर्यकारक असणे म्हणजे मनामध्ये चांगले विचार येणे, चांगले प्रगट होणे. म्हणजे मी जे काही मनाने स्थिरता झाली, पर्वताच्या मुलीचं नाव घेऊन जे मनाची बुद्धी स्थिर झाली त्याला तपश्चर्येचं फळ मिळालं. आणि तपश्चर्या झाल्यानंतर उदासीन मी झाले नाही. तपश्चर्या करून उदासीन काय मिळवायचं आहे, काही नाही मिळवायचं आहे, हे जग म्हणजे खराब आहे, हे जग म्हणजे नश्वर, असे विचार न घेता उलट शुक्राला प्रबळ करून सौंदर्यात वृद्धी करते. म्हणजे तपस्वी लोक जे काही कष्ट करतात, जे काही साधना करतात, जे काही तप करतात, त्यामुळे त्यांचं शरीर जरी कृश झालं तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होत नाही. त्याची आभा त्यांच्या आजूबाजूला पोहोचते. याचा परिणाम काय होतो? कारण की ही देवी शुक्र ग्रहावरती म्हणजे मणिपूर चक्रावरती परिणाम करते. असं घटस्थापन झालेल्या घरामध्ये जर प्रत्येक व्यक्तीने अशा समजून उमजून जर तिचा श्लोक म्हटला, त्या दिवशीचे श्लोक वेगवेगळे आहेत, ते श्लोक जर म्हटले तर ती त्या देवी त्या दिवशीची आपल्याला प्राप्ती करून घेते. याच्यावरती पुन्हा नकारात्मक विचार यायला नको. प्राप्ती करून देते म्हणजे काय? आज नाही दिली पुढच्या नवरात्रात देईल, पुढच्या नवरात्रात नाही दिली त्याच्या पुढच्या नवरात्रात देईल, पण देणार हे निश्चित आहे. जसं आपण पेरू तसं उगवेल. त्यांच्यासमोर घट असतो, त्या घटामध्ये का उगवलेलं असतं धान्य? कारण जे आपण पेरलं तसं सुदृढ धान्य आपण बघतो. तसंच आपण जे पेरू, जे ज्ञान आपल्याला पाहिजे ते ज्ञान निश्चित मिळणार आहे याची खात्री म्हणजे ही चंद्रघंटा देवी जी आपल्या शुक्रावरती परिणाम करते. शुक्र ग्रह चांगला झाला की सगळीकडे सौंदर्य दिसू लागतं. अरे दृष्टी पाहिजे ना. मग आपण म्हणतो ना, दृष्टी असल्याशिवाय सृष्टी चांगली दिसत नाही. ती चांगली दृष्टी देण्याचं काम ही चंद्रघंटा देवी करते. म्हणजे चंद्रघंटा देवीचं स्वरूप कसं आहे? चंद्रकोरीच्या आकाराची घंटा तिच्या जवळ असते आणि ती सिंहावर ती स्वार आहे. ही त्यांची रूपं ठरलेली आहे. अशी साक्षात रूपं घेऊन आम्ही प्रत्यक्ष लहानपणी या स्त्रिया उभ्या पाहायच्या. त्यांचे डोळेसुद्धा त्या फार कमी हलवायच्या आणि दाखवायच्या, मी सिंहावर आहे, मी चंद्रघंटा आहे. अशा शांत त्रिशूळ घेऊन उभ्या राहिलेल्या आम्ही प्रत्यक्ष पाहिल्या. असं वाटायचं ह्या प्रत्यक्ष देवीच आपण बघतोय की काय. इतकी कडक तपश्चर्या त्यांची दिवसभर ती व्यक्ती करायची. आणि जर त्यांना काही अडचण आली, लागलीच दुसरीला खूण करून तसाच वेश घेऊन दुसरी यायची, पण तिच्या त्या रूपामध्ये फरक करू देत नव्हते. असे पाहायला येणारे जागृत दर्शन म्हणायचे त्याला. असं दर्शन घेतल्याने सुद्धा मनाला खूप शांती मिळते. तर अशी ही चंद्रघंटा शुक्रावरती काम करते. पहिलीनी चंद्रावरती काम करून स्थिर करून टाकलं आहे. चंद्र इतका महत्त्वाचा ग्रह आहे आपल्या जीवनात, हे आपल्याला माहिती नव्हतं. चंद्राची उपासना याकरता करतात की जसं मनामध्ये उचंबळणारी जी सगळी अशांतता आहे ती शांत करणारा तो चंद्र. त्यानंतर मंगळग्रह आपल्याला शक्ती देतो, क्रिया देतो आणि क्रिया करण्याची शक्ती मिळाल्यामुळे ती ब्रह्मचारिणी आहे. तिसरी जी आहे ती चंद्रघंटा म्हणजे शुक्रावरती काम करते आणि मणिपूर चक्राची ती कार्यकारक आहे. मणिपूर चक्र जागृत करण्याचं कार्य ती करते. दिवसभर जसं आपण साधना करू तसं साधनेचं फळ आपल्याला निश्चित मिळेल याची खात्री आपण देवीकडूनच मागतोय. चौथी जी आहे ती कुष्मांडा आहे. कुष्मांडामध्ये नाव खूप मोठं आहे, त्याच्यावरती एक दिवसाचं निरूपण होईल. हे जे जगतरूपी अंड आहे त्याची निर्मिती करणारी ही कुष्मांडा देवी आहे. आता प्रत्येक देवी पुराणामध्ये त्याचं महत्त्व सांगितलं आहे की ते जे तेजस्वी ओजस्वी अशा प्रकारचं जे स्वरूप आहे अंड्याचं, म्हणजे कशातून निर्मिती झाली? ती कुष्मांडा देवी तेजाची दिव्याची प्रतीक आहे. त्या प्रतीकातून ह्या पूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. अशी ही कुष्मांडा देवी आहे. कुष्मांडा देवीचं विश्वाचं सर्जक आहे, विश्वाचा प्राण आहे. अशा प्राण देणाऱ्या, विश्वाला प्राण देणार. अरे विष्णूला वाटलं की जगाची उत्पत्ती करावी, ब्रह्मदेवांना सांगितलं की तुम्हाला ही विश्वाची उत्पत्ती करायची आहे. हे आपण चतुश्लोकी भागवतामध्ये बघितलं. पण ते करण्याची शक्ती, जसं आपण म्हणतो ग्रह देतो आपल्याला ते कार्य करण्याची शक्ती, तशी ती शक्ती देणारी कुष्मांडा देवी आहे. त्यांना ती शक्ती कुष्मांडा देवीच्या स्वरूपात प्राप्त झाली आणि त्या देवीच्या स्वरूपाने त्यांनी विश्वाची निर्मिती केली.
आता विश्वाची निर्मिती केलेली ही जी शक्ती आहे तो ऊर्जा म्हणजे जीवनाचा प्राण आहे. असा जो प्राण आहे, सृजनशक्ती आहे, आरोग्य देणारी आहे, अशी कुष्मांडा अष्टभुजा आहे. ती द्विभुजा नाही आहे, ती अष्टभुजा आहे. तिच्या हातामध्ये कमळ आहे आणि धनुष्य आहे, अमृत कलश आहे आणि ती सिंहावरती बसलेली आहे. अशा प्रकारची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन आज आपण घ्यायचं आहे. कारण त्या कुष्मांडा देवीला विशेष महत्त्व आहे चौथ्या दिवशी आणि ती अनाहत चक्राला जागृत करते. त्या देवीचं दर्शन, त्या देवीची उपासना, त्या देवीसाठी आपली जी शरणागती आहे त्या दिवशीची त्या नावासकट, त्या श्लोकासकट असा अनुभव घेतलेले साधू संत आम्ही अमरावतीत पाहिले. याचं कारण आहे, अमरावती म्हणजे आमची एकवीरा देवी आहे. एकवीरा देवी पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे, देशामध्ये प्रसिद्ध आहे. तिथे काय किती कोणती शक्ती आहे ते सगळं आपल्याला माहिती आहे. तिथे असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव लोकांचे आम्ही घेतले आहे आणि ते असं स्पष्ट सांगायचे की असं असं केल्याने नवमीला हे करायचं, 7 दिवसाचं नवरात्र काय, 9 दिवसाचं नवरात्र काय, ह्याचं सगळ्यांचं वेगळं वेगळं वैशिष्ट्य त्यांनी लहानपणी सांगितलं. तेव्हा पटत नव्हतं, पण त्याचा फायदा घेण्यासाठी आता तरी जागृती व्हावी अशी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा आणि आता या कुष्मांडेला प्रार्थना आहे. आता कुष्मांडा ही अनाथ चक्रावरती कार्य करते आणि तिचा ग्रह आहे सूर्य. अर्थातच आपल्या लक्षात आलं असेल, आता बोलता बोलता जितकं आपण बोलतो ना तसं आपल्याला आपोआपच समजायला लागतं. मगाशी शांतता होती, पर्वताची कन्या होती, आता ही कुष्मांडा आहे. कुष्मांडा म्हणजे बीजरूपानी आहे आणि शक्तिरूपानी आहे. त्या शक्तिरूपानी असल्यामुळे तिचा ग्रह आहे सूर्य आणि सूर्य जितका आपल्या जीवनामध्ये तेजस्वी असेल म्हणजे त्याचा प्रकाश तर सगळीकडे असतोच, पण त्याचा प्रकाश घेण्याची क्षमता, सूर्याचा प्रकाश घेण्याची क्षमता जर या जीवामध्ये आली तर कसा अंधार राहणार आहे जीवनामध्ये. आणि ती कुष्मांडा तिने पूर्ण जीवनाचं सर्जन केलेलं आहे. निर्मातीच ती आहे. त्यामुळे त्या निर्मातीला आपण जर नमस्कार केला, तिची मनापासून प्रार्थना केली आणि ही 4 नावं आधी घेतल्यानंतर आता कुष्मांडेचं जेव्हा नाव घेतो तेव्हा अशा प्रकारचं रूप डोळ्यासमोर आणायचं आणि आपल्या सूर्यग्रहाला तेजस्वी करायचं. आता हे करत असताना लक्षात आलं असेल की चंद्र, मंगळ, शुक्र, सूर्य कशासाठी तेजस्वी करतो आहे? आपल्या जीवनामध्ये त्यांना आकर्षित करायचं आहे. आपल्या जीवनामध्ये त्यांचा खेळ जर आपल्याला पाहायचा असेल, मी शेवटी म्हणणार आहे, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. हा जो प्रकृतीचा खेळ आहे ना, या जीवाला जर कळायचा असेल तर हे सगळे सूर्य, चंद्र, ग्रह, तारे आपल्यासाठी तयार आहे. हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे, असं सगळेजण म्हणतात. हे सगळे तारे जर आपल्याला सामील करून घ्यायचे असतील तर नवरात्रासारखं शुभ दिवसच नाहीत कोणते. आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या गोष्टीला महत्त्व देऊन आणि या कुष्मांडा देवीला आपण चौथ्या दिवशी जागृत करायचं आहे आपल्यातल्या. आणि त्या आपल्यातल्या शक्तीला जागृत केल्यानंतर मिळालेलं सगळ्या तपश्चर्येचं फळ सकारात्मक दृष्टीने आपण त्या गोष्टीचा परिणाम घेऊ शकतो. उदासीनता येण्याचा शक्य नाही, कारण देवीनी त्यासाठी आधीच कार्य करून ठेवलेलं आहे. या गोष्टीचे आता मला काय म्हणायचं आहे हे सगळं स्पष्ट कळतच असेल आता, कारण की त्या देवीनी ते कार्य करून ठेवल्यामुळे ते कार्य आपल्यापर्यंत जर पोहोचलं तर आपल्यामध्ये नकारात्मकता येण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी सकारात्मकतेने मन भरलेलं अशी ही दुर्गा आपल्यातूनच जागृत होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे पहिल्या दिवशीपासून 9व्या दिवशीपर्यंत जर आपण केलं तर विजयादशमी आपण आपल्या स्वतःसाठी हे करणार आहे. या ठिकाणी बाह्योपचाराची किंवा लोकांना त्यात सामील करून घेण्याची गरज नाही. हा नवरात्रोत्सव एका साधकासाठी लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, अशा पद्धतीने आपण गोंधळी उभं राहू शकतो. आणि उभं राहणं हे ज्ञानाचं प्रतीक आहे. नंतर आता 5वी जी आहे ती स्कंदमाता आहे. स्कंदमाता आपल्या विशुद्ध चक्रावरती कार्य करते. अनुभव घेत जाऊ. आपण साधक असल्यामुळे साधनेच्या दृष्टीने विचार जर केला तर ह्या ज्या सगळ्या अवस्था आहेत त्या योगाच्या अवस्था आहेत. तर ह्या योगाच्या अवस्थेपर्यंत नाही जरी झालं आपण जाणं, कारण आपली जशी मर्यादा असते, आपल्याला जशी प्रेरणा असते तसं तसं घडत असतं. पण ह्या अवस्था कुठपर्यंत जाऊ शकतात हे जर मला आधीच कळलं तर मी तशा प्रकारची प्रार्थना करीन की नाही. निदान नाही प्रार्थना करणार, पण देवीला म्हणेल, देवी माझ्यातल्या सगळ्या शक्तींची जागृती तू करावी आणि असा ज्ञानाचा प्रकाश माझ्या जीवनामध्ये पडावा. कारण आपण सगळ्या गोष्टी ज्ञानासाठीच हे सगळं चाललं आहे. मग ही स्कंदमाता विशुद्ध चक्रावरती कार्य करते
आणि स्कंदमातेचं रूप आहे 4 हातात शस्त्र. आता आपण म्हणतो आपल्या घरात तर एकच दुर्गा आहे, एकच प्रकारचं, पण तो जो कलश आहे ना, जो कलश मांडलेला आहे ना, त्या कलशाकडे आपण ह्या रूपाने एक एक चित्र मनामध्ये आणून, कसं स्कंदमाता म्हटलं की 4 हातामध्ये शस्त्र आहेत. मगाच्या वेळी शस्त्र नव्हते, शस्त्रांचा काही विशेष उपयोग आहे हे सांगण्यासाठी पुन्हा खूप वेळ लागणार आहे. पण मी फक्त आता निवडक सांगते आहे आज की त्या शस्त्र आहेत तिच्या 4 हातामध्ये आणि ती सिंहावर स्वार आहे. म्हणजे जर जर नकारात्मक शक्ती असेल तर ती नकारात्मक शक्ती ती शस्त्राच्या साह्याने घालवणार आहे आणि ती सिंहवाहिनी आहे, ती सिंहावरती बसलेली आहे. त्यामुळे ती अतिशय शूर आहे. कारण तिचं अर्थातच चंद्र, मंगळ, शुक्र, सूर्य हे सगळे ग्रह तिचे व्यवस्थित तिच्यावरती परिणाम करत आहेत. त्यामुळे तिला कोणत्याही प्रकारचं त्रास होणार नाही. शस्त्र घेऊ नये. आणि हातात शस्त्र कोणाच्या देऊ शकतो आपण? शस्त्र डॉक्टरच्या हातात असतं, जो सर्जनशील कार्य करतो. जर चुकीच्या हातात शस्त्र गेलं तर काय होतं? त्यामुळे हे 4 चक्र जागृत झाल्याशिवाय हातामध्ये शस्त्र येऊ पण शकत नाही. हातामध्ये जर शस्त्र आलं तर त्याचा चुकीचा उपयोग होतो. त्यामुळे हे सगळे 4 दिवसाचं झाल्याशिवाय, म्हणजे ही साधना कशी आहे? अगदी मुळापासून वर चाललो आहे आपण. म्हणजे आपण चाललो आहे मूलाधार, मग स्वाधिष्ठान, नंतर मणिपूर, मग अनाहत आणि हा विशुद्ध चक्रावरती जे आता शस्त्र घेतलं आहे त्या शस्त्रामध्ये मन शुद्ध आहे, अंतःकरण शुद्ध आहे, ज्ञानाने परिपूर्ण आहे, शक्ती हातामध्ये आहे. आणि शक्तीच नसेल तर सिंहावर बसू शकेल का? शक्तीच नसेल तर शस्त्र हातात घेऊ शकेल का? काहीच होऊ शकणार नाही. त्यामुळे हे सगळं घेण्यासाठी इतक्या सगळ्या प्रकारच्या तपश्चर्या करणाऱ्या देवीला मी आराधना केलेली आहे आणि तीही अगदी मनापासून आराधना केलेली असल्यामुळे त्या देवीनी कमवून ठेवलेलं सगळं माझ्यामध्ये, हे फक्त स्त्री आणि पुरुष वेगळा भेदच नाही. प्रत्येक पुरुषांनी सुद्धा ही आराधना केली, स्त्रीने आराधना केली तर ते प्रकृतीचं स्वरूप आहे. आणि त्या प्रकृतीच्या स्वरूपामध्ये हातामध्ये शस्त्र घेतलेली ही देवी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. त्यामुळे बुध ग्रह आपला ठीक होतो. बुध ग्रह किती बुद्धिवान ग्रह आहे, बुद्धी देणारा ग्रह आहे. पण तो जर नीच झाला तर आपल्या जीवनामध्ये किती वाईट संकट येतात हे आपण ग्रहांचा जर आपण माहिती घेत बसलो तर त्याच्यावरती कळेल आपल्याला की बुध नीचीचा असणे पत्रिकेमध्ये म्हणजे काय दोष आहे. त्या दोष आपण अनुभवला आहे. शुक्र नीचीचा असल्याने काय दोष आहे ते आपण अनुभवलेलं आहे. नंतर मंगळ नीचीचा असल्यामुळे काय होतं आहे हे आपण अनुभवलं आहे. कारण आपण जर मनुष्य जन्माला आलो आहे तर हे सगळे अनुभव आपण घेतले की ग्रह ठीक नसल्यामुळे काय घडतं. पण दशमीचा जो उत्सव साजरा करायचा आहे या ग्रहांचाही परिणाम आता होणार नाही. अशा प्रकारचा हा भक्त तयार होणार आहे. नवदुर्गाचं रूप आपल्यामध्ये स्वतःमध्येच आपण बघणार आहे. त्याच्यामुळे बुध ग्रहाला शांत करणारं किंवा बुध ग्रहाला आपल्याला ऊर्जा देणारी ही जी देवी आहे ती स्कंदमाता आहे. ती भक्ती आहे तिच्यामध्ये. हातामध्ये शस्त्र असून सुद्धा ती कुटुंबवत्सल आहे. आपल्यामध्ये जाणवून बघा ना, एखादी आईची वृत्ती जर जाणीव झाली आपल्याला की आपण आई आहोत, आईचं माऊली म्हणून जर एखादं रूप आपल्या मनामध्ये जागृत झालं तर आपण किती प्रेमळ होतो, किती क्षमाशील होतो, किती दयाशील होतो नुसतं आई या शब्दाने. मग आई या शब्दामध्ये जर एवढी ताकद आहे तर ही जी स्कंद माता आहे, सगळ्या वाईट गोष्टींचा विनाश करण्यासाठी हातात शस्त्र आहेत. आणि दुसरी गोष्ट मातेचं स्वरूप असल्यामुळे सगळ्यांना क्षमा करण्याची सुद्धा क्षमता आहे. यातून आपण वेगवेगळे अर्थ काढू शकतो. आपल्याला जर मार्गदर्शन एका गोष्टीचं मिळालं ना की आपल्याला क्षमा कशावर करायची आहे, आपल्याला कशाचा त्रास झाला, तो त्रास आपण कितपत घ्यायचा, तो त्रास न घेता आपण वेगळ्या पद्धतीने विचार करून शस्त्रांनी त्या गोष्टीचा नाश करायचा आहे. म्हणजे मनानेच ठरवायचं आहे या गोष्टी मला माझ्या जीवनात नको. आणि माझं आईचं हृदय जागृत होणे हे सगळं करू देते. विशुद्ध चक्रावरती कार्य करणारी आपली ही माता स्कंदमाता आहे. खूपच वेगळं आहे हे नवरात्र. आपल्याला ऋषीमुनींनी जे सांगून ठेवलं आहे ना ते पटायसाठीच आपल्याला किती वेळ लागतो. पण एकदा का पटलं ना तर साधक तयार होतो. पुन्हा तेच म्हणते, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा. असा हा जो गोंधळ आहे, अशी देवीची गीता आहे. हे प्रत्येक गीताचा अनुभव प्रत्येक साधक घेतो आणि रंगून नाचतो. त्यालाच आपण म्हणतो देव अंगात आला. अंगात येणे म्हणजे काय? ती शक्ती जागृत येणे. त्याला म्हटलं आहे की स्कंदमाता. आणि मातेच्या स्वरूपात एखाद्या पुरुषांनी सुद्धा आपण मातेच्या स्वरूपात जर स्वतःला बघितलं ना, सगळ्या जगाला क्षमा करायची इच्छा होते त्याची. आणि हा अनुभव काय वेगळा आहे का?
हा अनुभव काय कमी आहे का नवरात्रामध्ये की मी कोणालाही क्षमा करू शकते? फॉरगेट अँड फॉरगेट ही इंग्लिशमधली सगळ्यात मोठी म्हण आहे. फॉरगिव्ह तर करायचं आणि कोणाला फॉरगिव्ह केलं ते फॉरगेट पण करायचं. ते आपण विसरूनसुद्धा जायचं शक्य नाही आहे. हे जे शक्य होण्याचं काम विशुद्ध चक्रावरती काम करून ही स्कंद माता करते. आता यावरती कशा प्रकारची उपासना करायची, कोणतं स्तोत्र म्हणायचं, कोणतं मंत्र म्हणायचं हे आपण वैयक्तिकरित्या शोधू शकतो. पण स्कंदमाता करते काय हे जर कळलं तर दिवसभर स्कंदमातेचं स्मरण करणं म्हणजे आपल्यातलं मातृत्व जागृत करणं आहे. मातृत्वामध्ये क्षमा असते, मातृत्वामध्ये प्रेम असतं, मातृत्वामध्ये दया असते, मातृत्वामध्ये विशालता असते आणि प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने पाहण्याची आपल्यामध्ये शक्ती असते. त्यामुळे क्षमा करूनच आपलं मन शांत होतं, विशुद्ध चक्रावरती काम करते. मग विशुद्ध चक्र जागृत झालं म्हणजे अंतःकरण शुद्ध झालं. निर्मळ अंतःकरण झाल्यानंतर साधकाला शांती मिळणार की नाही? मग त्याचा ग्रह कोणताही असो, स्वतः जर शांत झाला, कितीही अशांत वातावरण असलं समोरचं, तर त्या ग्रहाचा परिणाम कसा होणार आहे त्याच्यावरती? कारण त्याच्यावरती स्कंदमातेचा दिवसभर परिणाम राहणार आहे. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे अजून. विजयादशमीचा उत्सव साजरा केल्यानंतर वर्षभर ती ऊर्जा टिकवायची आणि पुन्हा आपलं नवरात्र येत आहे. म्हणजे अशा पद्धतीने सृष्टीचक्र सुरू राहतं. त्यामुळे साधक स्वतः जागृत राहतो. हे काय एका वर्षात येतं आणि शेवटचं झालं असं नाही. ते सतत येत राहणार आणि तशी तशी उपासना फळं आपण दरवर्षी घेत राहायचं. हे चक्राचं उदाहरण आहे. नंतरचा जो ग्रह आहे, नंतरची जी देवी आहे ती कात्यायनी देवी आहे. कात्यायनी देवी जी आहे ना, ती कात्यायनी महिषासुराचा वध, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दुर्गेचं नवरात्र म्हटलं की महिषासुराचा वध ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. महिषासूर कसा निर्माण झाला, त्याला कसा मारले या देवीनी, तर तिच्या हातामध्ये कात्यायनीमध्ये ही कात्यायन ऋषीच्या तपातून निर्माण झालेली आहे. त्यांनी तप केलं आहे कारण तो महिषासूर अतिशय उग्र झाला होता, माजला होता. त्याला मारण्यासाठी एक शक्ती पाहिजे होती. ती शक्ती म्हणजे ही दुर्गेची महिषासुरमर्दिनी जिला म्हणतात ती कात्यायनी आहे. तिला 4 हात आहे आणि ती सिंहावर बसलेली आहे, शस्त्र हातात घेऊन बसलेली आहे. तिने सरळ सरळ आपण ही त्याची चित्र आपण पुष्कळ बघतो. आणि ही जी आहे ती आज्ञाचक्रावरती काम करते. आज्ञाचक्रावरती काम केल्यामुळे ती राक्षस मारते, न्याय देते. न्याय दिल्यानंतरचा जो आनंद आहे तो, आणि आपला ग्रह कोणता शांत करते, तर ती आपला गुरुग्रह शांत करते. गुरु जर एखाद्या वेळेस पत्रिकेमधला बिघडला तर आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीचा आपल्याला सामना करावा लागतो. हे पत्रिकेमध्ये शास्त्र आहे एक मोठं, की गुरुग्रह म्हणतो आपण गुरु, पण गुरु जर नीचीचा असेल तर साधकाला खूप वेगवेगळ्या पद्धतीचे सामने अडथळे त्याच्या जीवनामध्ये येतात. पण हे सगळे अडथळे या देवीच्या म्हणजे आपल्यामधल्या एकेका चक्राला जागृत करत 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 आपण आज्ञाचक्रापर्यंत आज आलेलो आहे. आता ही जी आहे कात्यायनी, जी आज्ञाचक्रावरती काम करते, तिचं रूपही मी तुम्हाला सांगितलं. आता ही जी आहे शेवटची 7वी जी आहे ती कालरात्री आहे. कालरात्री म्हणजे काळोखाची देवी आहे. कालरात्री ही काळोखाची देवी आहे. काळ्या रंगाची आहे, केस मोकळे सोडलेले आहे, गडद आहे, तेजस्वी आहे. तीसुद्धा वेगवेगळ्या कालरात्रीचं एक वेगळं रूप एखाद्या भागामध्ये ठरवलेलं असतं की आम्ही कालरात्रीचंच रूप मांडणार. प्रत्येक रूप हे प्रत्येक भागाचं ठरलेलं आहे. इथे कालरात्री असेल, इथे कात्यायनी असेल, इथे महिषासुरमर्दिनी असेल, इथे शैलपुत्री नसते कारण शैलपुत्रीला असं विशेष रूप दिलेलं नाही. पण या सगळ्या 3 प्रकारच्या देवी तर आपण अगदी बघतो. तर त्या कालरात्री जी असते ती काळोखाची देवी आहे. ती भीतीचा, अज्ञानाचा नाश करते. नकारात्मक अंतःकरणामध्ये जर अंधकार असेल त्याचा नाश करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर सांगितलं तर आश्चर्य वाटेल आपल्याला, ती आपण इकडे म्हणतो की ती आपल्या शनिग्रहावरती मात करते. शनिग्रहाचा त्रास आपल्याला माहिती आहे कसा आहे तर. आणि आपल्या शनी जो वेगवेगळ्या पद्धतीने प्रारब्धाचे भोग आपल्याजवळ असतात, ते प्रारब्धाचे भोग संपवण्यासाठी शनिग्रहावर म्हणजे सहस्रार चक्रावरती कार्य करते. काही आपण म्हणतो आमच्या रामदासी परंपरेमध्ये, कोसळूनी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू, असं जे म्हणतो. मारुतीची उपासना करत असताना तीच शक्ती म्हणजे ही कालरात्रीची शक्ती आहे, की जी काहीही झालं जीवनामध्ये तरीही कोणत्याही प्रकारचा फरक त्या साधकाच्या जीवनात पडत नाही आणि ती आपल्या शनिग्रहाला शांत करते. शनिग्रहाला शांत केल्यानंतर शनी आपल्याला काय फळ देतो याचं तर एक वेगळं विवरणच होईल आपल्यासाठी. आणि याच्यावरती आपल्याला जे मुद्दे मिळाले ना, त्यावरती स्वतः विचार केला तर आपल्याला कळेल की शनीच्या ग्रहांमुळे झालेले दुष्परिणाम
जर आपल्या जीवनातले गेले आणि आपल्याला जर स्वस्थता आली तर आपलं जीवन किती आनंदी असणार आहे याचा विचार प्रत्येक साधक आता या मार्गदर्शनातून आपल्याला मिळू शकतो. कारण एक पॉईंट मिळाला आहे, त्या पॉईंटवर आपण कितीही दूरपर्यंत अमर्याद विचार करू शकतो आणि शांत आणि स्थिर होऊ शकतो. नंतरची आपली आहे 8वी महागौरी. महागौरी जी देवी आहे ती उज्ज्वलता, शुद्धता आणि क्षमा ती तिचं रूप आहे. आणि महागौरीचं पांढऱ्या रंगाची आहे स्वतः, श्वेतवर्णी आणि 4 हातामध्ये त्रिशूळ, डमरू आणि कशावरती स्वार आहे? बैलावरती स्वार आहे, वृषावरती स्वार अशी ही देवी आहे. हे रूप आपल्याला माहिती पाहिजे. त्या रूपाचा, त्या फोटोचा त्या दिवशी आधार घ्यायचा, आपल्या घटस्थापना केलेली त्या ठिकाणी बसायचं. आणि महागौरीचा जो श्लोक आहे तो मी आपल्या ग्रुपवरती टाकते कारण वेळ संपत आली आहे. तर महागौरीचा जो श्लोक आहे तो महागौरीचा श्लोक दिवसभर म्हणत आपण तिची एक कॉमन जो श्लोक आहे जो सुरुवातीचा जो श्लोक आहे तो रोजच म्हणायचा आहे. पण ज्या ज्या दिवशी जी जी देवी आहे त्या देवीचा श्लोक म्हणायचा आणि त्यामुळे त्या त्या दिवशीचं फळ घेऊन. मुख्य म्हणजे कोणता ग्रह शांत करते? राहू आणि केतू दोन्हीसुद्धा. शनीपेक्षाही राहू केतू आपल्या जीवनामध्ये न कळणारे फळ दिलेले आहेत त्यांनी आपल्याला. भ्रम आहे, राहू आणि केतू म्हणजे भ्रम आहे, प्रत्यक्ष ग्रह नाही आहेत ते. प्रत्यक्ष ग्रह नसतानासुद्धा सगळा भ्रमच आपल्या मनामध्ये जो असतो तो सगळा भ्रम नाहीसा करते आणि आत्मशक्ती जागृत करते. कोणीच खरं नाही तसा विचार केला तर कोणीच खरं नाही, पण मी खरी आहे ना. कोणीही खरं असो किंवा नसो, मी खरी आहे ही जागृती म्हणजे राहू केतूला मारून टाकणे, राहू केतूचा आपल्या जीवनातला परिणाम दूर करणे अशी ही महागौरी उज्ज्वलता, शुद्धता, क्षमा, सौंदर्य, शांतता हे सगळं प्रस्थापित करते. कारण तिच्यावरती भ्रमाचा परिणामच होत नाही. समोर येणाऱ्या सगळ्या गोष्टी ती भ्रमरूपाने त्या भ्रमाचा निराश करते. अशा प्रकारचं महागौरीचा श्लोक म्हणत आपण हा 8वा दिवस साजरा करायचा. 9वा दिवस जो आहे तो सिद्धिदात्रीचा आहे. सिद्धिदात्री जी आहे, सिद्धिदात्री नावच सिद्धिदात्री आहे, कमळावरती विराजमान आहे. बघा आपण सहस्रार जे कमळ म्हणतो आपल्या डोक्याचं, त्या कमळावरती त्याला आपण सहस्रार ह्या ठिकाणी आपण कमळाची उपमा देतो. त्या कमळावरती विराजमान आपण असं समजायचं की सगळे नकारात्मक गोष्टी संपल्या आपल्यातल्याच. असा भक्त कधी झाला होता ना? आपल्याला कलियुगाचा हा फायदा आहे. असं ज्ञान मिळाल्याने आपण ह्या प्रकारचा स्वतःबद्दल विचार करतो. मी शांत झाली, मी पर्वताची कन्या आहे, मी तप आणि संयम केलेला आहे, मी चंद्रकोर घंटानाथ सौंदर्य आहे, मी निर्भयता आहे, मी विश्वाची सर्जक आहे म्हणजे माझ्या स्वतःच्या विश्वाची सर्जक आहे. माझ्या जीवनात माझ्या व्यतिरिक्त काहीच घडणार नाही. मी आई आहे, मी राक्षसांचा संहार करते, मी काळोखाची देवी आहे, उज्ज्वल, क्षमा अशा या सगळ्या देवींपासून मिळालेली शक्ती माझ्यामध्ये आहे. अशी ही देवी सर्व सिद्धींची परिपूर्णता अशी असलेली कमळावरती स्थिर आहे. तिला 4 हात आहेत आणि नुसते 4 हात आहेत. त्या 4 हातांमध्ये ती आता शंख, चक्र, गदा आणि पद्म म्हणजे विष्णू स्वरूपात आहे. आतापर्यंत जे शस्त्र होते ते शस्त्र टाकले आहेत आणि शंख, चक्र, गदा, पद्म हे 4 विभूषणं घेऊन सिद्धिदात्री देवी आपल्यासमोर 9व्या दिवशी उभी राहते. आणि ती कोणत्या ग्रहावरती कार्य करते हे सांगण्याची गरज आहे का? आता ती सर्व ग्रहांवरती मात केलेलं आहे. म्हणजे अगदी चंद्र, मंगळ, शुक्र, सूर्य, बुध, गुरु, शनी, राहू आणि केतू हे सगळे बघितले आपण 9 देवींच्या सोबत. पण आता ही जी सिद्धिदात्री आहे ती सर्व सिद्धांची दात्री आहे, परिपूर्णता देते. इतके कष्ट केले या लेकरांनी, आतापर्यंत स्थिर राहिली, माझ्यासोबत राहिली, माझे श्लोक म्हटले, इतकी तपश्चर्या केली, मला म्हटलं, मला नैवेद्य अर्पण केला, मग त्यामुळे तिला सिद्धी देणं कार्य माझं आहे. ती म्हणते हिला सिद्धता देण्याचं कार्य माझं आहे. अशी ही सिद्धिदात्री. तिचा श्लोक त्या दिवशी सिद्धिदात्रीच्या दिवशी त्या 2 ओळींचा श्लोक त्या दिवशी म्हणायचा आणि तिचे 4 हात शंख, चक्र, गदा, पद्म अशा रूपामध्ये तिचं दर्शन घ्यायचं. असं हे देवी भागवतामध्ये देवी भागवतामध्ये सांगितलं आहे. आता देवी भागवत किती मोठं आहे आपल्याला माहिती आहे. आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे. त्या मानाने आपण असा बराच प्रयत्न केला की कोणत्या चक्रावर, कोणत्या ग्रहावर आपल्या दिवशीचा परिणाम होतो साधकाच्या. आणि मग लख पडला प्रकाश असं म्हणत भगवंत हृदयस्थ आहे असं जर एखादा साधक म्हणू शकला तर मग 9 दिवसांची आराधना म्हणजे साधकाच्या आत्मविकासाची एक वैज्ञानिक साधना आहे असं म्हणायला काय हरकत आहे.
आतापर्यंत आपण नेहमीप्रमाणे पूजा अर्चा बाह्य स्वरूपावर जे लक्ष देतो ते लक्ष देण्याचं देवी पुराणामध्ये म्हटलेलंच नाही आहे. आता हे दशमीचा जो आहे तो कार्यक्रम, जो दशमीचा विशेष आपल्याकडे कार्यक्रम ठेवला आहे, त्यामुळे ते बोलत नाही. पण तमोगुण आणि वाईट शक्तींचा नाश होणे, परस्परांवरती प्रीती जागृत होणे आणि सृजनतेचे कार्य होणे, हे देवी तत्त्व कार्यरत आहे. हे जे कार्यरत असलेलं तत्त्व सगुण स्तरावर वाईट शक्तींचा नाश करतं. आणि दसऱ्याच्या दिवशी हे जे तारक देवी तत्त्व आहे ना, आता देवीच्या स्वरूपात सांगते 2 मिनिटात, हे जे तारक तत्त्व आहे आपल्यामधून किंवा त्या शक्तीमधून ब्रह्मांडातून बाहेर पडलेलं जे तारक तत्त्व आहे ते विष्णू तत्वात मध्ये एकत्रितपणे कार्यरत होतं. त्या दिवशी ती विष्णूच्या रूपामध्ये विष्णूमध्ये विलीन होते. दशमीच्या दिवशी ही जी देवी आहे ती देवी कुणाची आहे? देवी अर्थातच विष्णूची, म्हणजे प्रकृती पुरुषामध्ये विलीन होते. प्रकृती पुरुषात विलीन झाल्याशिवाय या ज्ञानाला अर्थ आहे का? किती बोलण्यासारखं आहे याच्यावरती मला थोडक्यात असं सांगता येत नाही, पण समजून घेता येतं आहे आपल्याला की ही जी शक्तीची जागृती झाली आहे ती जागृतीची शक्ती आहे विष्णूपासूनच, पण होते दशमीला विष्णू तत्वात विलीन. सगळी सिद्धता आली तरी सगळं ज्ञान असून, सगळं सौंदर्य असून, क्षमाशीलता असून आपल्या परमेश्वराच्या चरणी ती लीन होते. तेव्हाच कुठे ते शिवतत्व जो म्हणतो ना, अर्धनारी नटेश्वराचं रूप जे आहे विष्णू, शिव आणि शक्ती काही वेगळ्या नाही. ही जी शक्तीची जागृती झाली ती शिवतत्वामध्ये विलीन होते. जी अपर्णा होती, जी तपश्चर्या करून जिने शंकराला सामील करून घेतलं तेव्हा शिवाला अर्थ प्राप्त झाला. शिव शक्तीच्या शिवाय शव आहे. त्यामुळे शिव आणि शक्ती यांचं जे मिलन आहे ते दशमीच्या दिवशी, जे इतकं सगळं कष्ट करून आपल्याला वाहून कोणाला द्यायचं आहे, शेवटी विष्णू तत्वाला ती समर्पित होते. ते विनाशाचं कार्य करून सृजनतेचे कार्य ते दोघं मिळून करतात. विष्णू आणि शक्ती हे दोघं मिळून आता नवरात्रानंतरचे जे दिवस येतील साधकाच्या जीवनात ते शिव आणि शक्तीच्या रूपाने ते दोघेही मिळून कार्य करतील. उरलेलं जीवन ते आपलं व्यतीत करतील. म्हणून देवी अधिक विष्णू म्हणजे प्रीती आणि कल्याणाचं कार्य. प्रीती आणि कल्याणाचं कार्य असं स्थितिजन्य लहरी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरतात. त्यामुळे सृजनतेच्या कार्याला गती प्राप्त होते. त्यामुळे पीक चांगलं येतं. आपण संस्कृती याचा जरी विचार केला प्रकृतीचा, तर इकडे आपला पावसाळा संपलेला आहे. पिकांची उत्पत्ती चांगली होते, कारण हे सगळे शिवतत्व आणि देवी तत्व यामध्ये सगळं व्यवस्थित प्रमाणात झाल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पीक. मग आपण म्हणतो पिकामध्ये भगवंत डोलतो. पिकामध्ये बघण्याची दृष्टी आपल्याला प्राप्त होते. ही जी सर्जनता आहे आपल्या सृष्टीची ती बघण्याची सुद्धा साधकाला प्राप्त होते. म्हणून आपण म्हणतो ना, नवल घडावे गे माये, अशा प्रकारचं नवल आपल्या जीवनामध्ये घडतं आणि सृष्टीकडे बघण्याची दृष्टी आपल्याला मिळते. आपलं जीवन आमूलाग्र बदलतं, कारण प्रत्येक चक्रावर प्रत्येक दिवस कार्य करतो. स्थितिजन्य कार्य करण्यासाठी श्री विष्णूची सहयोगिनी म्हणून श्रीलक्ष्मी त्याच्याबरोबर कार्य करते. हिलाच आपण महालक्ष्मी, महासरस्वती, महाकालीचं रूप दिलं आहे. आणि अशा मग आपण शेवटी फक्त आता म्हणू, यथायोग्यम तथा कुरु, ब्रह्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा, असं म्हणून आपण या आदिशक्तीचा जागर करत करत हे 9 दिवस काढायचे. आणि 9 दिवसानंतर जी काही शक्ती आपल्याला मिळते ती शक्ती आपण विष्णूला अर्पण करून दशमी हा सण अतिशय उत्तम प्रमाणे उत्साहामध्ये साजरा करू, असं मी त्याच देवीला साकडं घालते आणि आजचं हे माझं निरूपण संपवते. जय जय रघुवीर समर्थ.